युद्धस्य कथा रम्या, युद्धाच्या कथा या नेहमीच भुरळ पाडत असतात आणि अगदी खरंच आहे. युद्ध जोवर आपल्या दाराशी येत नाही अगदी तोवर कोण कुणावर क्षेपणास्त्र टाकतंय, कोण कुणाच्या कुठल्या बिल्डिंग उडवतंय, कुणाची कशी जिरवली वगैरे अगदी चवीनं चाखण्यात आणि चर्चा करण्यात आपण गुंग असतो. पण आता ज्या क्षेत्रात युद्ध सुरू आहे त्याची झळ अख्ख्या जगाला बसतेय, कारण जगभरात वापरलं जाणारं इंधन बहुतांशी याच भागात नाही येतं. आता युद्धामुळे आखातातल्या तेल टाक्यांनी तळ गाठलाय, मग तुम्हाला ते कुठल्या हिशोबात इंधन पुरवतील? आखातातला इंधन पुरवठा ठप्प आहे. अशा वेळी आपण एकच करू शकतो, पर्यायी स्रोत शोधायचे किंवा रेशनिंग. आपण नेमकं हेच करतोय. सध्या आपल्याला सर्वाधिक तुटवडा हा नैसर्गिक वायूचा आहे आणि त्यामुळे आपण त्याचे पर्यायी स्रोत मिळेपर्यंत त्याचं रेशनिंग सुरू केलंय. सध्या व्यावसायिक औद्योगिक वापराचा गॅस पुरवण्यावरती सरकारने स्थगिती लावली आहे. केवळ घरगुती वापराचा गॅसच आपल्याला मिळणार आहे आणि तो घरगुती वापराचा सिलेंडर सुद्धा महिन्याला एक याच प्रमाणात मिळेल. या निर्णयामुळे अनेकांची मोठी पंचायत झाली आहे, गैरसोय झाली आहे. हॉटेल आणि गॅसवर चालणारी वाहनं, उद्योगधंदे, केटरिंग, लग्न हॉल, बहुतेक गोष्टींना फटका बसलेला आहे. इतकंच काय तर गॅस दाहिन्या, शवदाहिन्या सुद्धा बंद असल्यामुळे अंतिम संस्कार काही ठिकाणी डिझेल दाहिन्यांमध्ये, काही ठिकाणी लाकडांच्या मदतीने करायची वेळ आली. थोडक्यात युद्ध आपल्या उंबरठ्याशी आलंय आणि आपण सगळेच गॅसवर आहोत. राज्यातल्या विविध भागात काय स्थिती आहे, वेगवेगळ्या संस्थानांना याचा कसा फटका बसतोय, आपण आज थेट आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. आमचे राज्यभरातले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट देतील. आणि याच संदर्भात आमचे राज्यभरातले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मला सुरुवातीला आमचे पुण्यातले प्रतिनिधी ज्ञानेश्वर दिसतायत, ज्ञानेश्वर चौथमल, कोल्हापुरातनं शेखर दिसतायत, धनंजय दळवी आमचे मुंबईचे प्रतिनिधी दिसतायत. टप्प्याटप्प्याने आपण राज्यभरातल्या इतरही भागात जाणार आहोत. सुरुवातीला ज्ञानेश्वरकडे जाऊया. ज्ञानेश्वर, कुठल्या भागात आहेस आणि अशी कुठला समुदाय आहे ज्याला ह्या गॅस टंचाईचा फटका बसलाय? सगळ्यात महत्त्वाचं जे कमर्शियल सिलेंडर आहेत ते पुरवणं बंद झालेलं आहे आणि जे हॉटेलमध्ये वापरले जातात ते बंद झाल्यामुळे हॉटेलमध्ये जे जेवणासाठी येणारे लोक आहेत, सगळ्यात महत्त्वाचं मेस पुण्यात नवी पेठेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असतात, तिथेही कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे शुकशुकाट आहे. आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं बंद असलेल्या अवस्थेत हे सगळे किचन आपल्याला बघायला मिळतात, कारण सिलेंडर जो आहेत कमर्शियल सिलेंडर ते संपलेले आहेत आणि त्यामुळे असे कमर्शियल सिलेंडर जेव्हा पुरवठा त्याचा बंद होतो तेव्हा किचन कसं ठप्प होतं, कुठल्याही पद्धतीचं अन्न शिजवण्याची काहीच सोय नाही, अशी सगळी परिस्थिती इथे ओढावलेली आहे. आणि म्हणून आता या सगळ्या भागात जर आपण बघितलं असेल तर व्यावसायिकांवर मोठं संकट, या सगळ्या युद्धाचे परिणाम थेट त्यांना भोगावे लागतात. आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, जे या सगळ्या भागांमध्ये केटरिंगचा व्यवसाय करतात आणि सगळ्यात महत्वाचं काय तर हॉटेल चालवतात. कशा अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो आहे, काय तुम्हाला गॅस पुरवठा बंद झाल्यानंतर समस्या भेडसावतात? कालपासून आम्ही हॉटेल बंद ठेवलेलं आहे. डीलर लोक काही गॅस देत नाहीयेत आम्हाला, कारण तुटवडा सांगतायत, गाडी वगैरे नाहीये. आम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय, कारण आम्ही केटरिंगचे बिझनेस असल्यामुळे, आणि हॉटेल तर आहेच. हॉटेल आपण बंद ठेवू शकतो 15 दिवस, 1 महिना, परंतु केटरिंगचे काय कामं बुकिंग केलेले आहेत पहिले आणि त्या लोकांचे ॲडव्हान्स घेतलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांचं काम करून देणे आपलं कर्तव्य आहे. परंतु आता काय झालेलं आहे, ते लोक रिटर्न घेत नाहीत पैसे. ते म्हणतात आमचं काम तुम्ही कसंही करा, कुठूनही गॅस आणा पण करून द्या. त्यासाठी आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय झालेला आहे. आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की यावर काहीतरी तोडगा पडलाय. एकीकडे सरकार काय म्हणतंय की मेसेज पाठवतंय की आपल्याकडे गॅस भरपूर उपलब्ध आहे, असा टेक्स्ट मेसेज पाठवतंय, कोणताही तुटवडा नाहीये वगैरे. मग यामध्ये नक्की कोण करतंय, याचा भोगवटा कोण तयार करतंय की बाबा जे आम्हाला गॅस पोचू शकत नाही, मग यंत्रणा पुरवते का? यासाठी सरकारने कोणीतरी ठाम उभा राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना टेक्स्ट मेसेजेस जात आहेत की सोशल मीडियावर गॅसचा तुटवडा जो सांगितला जातोय तो चुकीचा आहे. तसे मेसेज त्यांच्या मोबाईलवर आलेत की अशा पद्धतीनं कोणी घाबरून जायचं कारण नाही. एकीकडे असे मेसेज येतात, पण मग तुम्ही जेव्हा गॅस मागता तेव्हा तुम्हाला एजन्सीकडून काय उत्तर आहे? एजन्सीने सरळ सरळ हात वर करत आहेत की वरून युद्धामुळे गॅसचा तुटवडा आहे आणि आम्हाला देऊ शकत नाहीयेत.
आणि काही यंत्रणा आहेत त्या देऊ शकतात, परंतु ते ब्लॅकमध्ये देऊ शकतात, जेणेकरून काय काळा बाजार कसा काळा बाजार असा चालतो की दुप्पट किंमत मागितली जाते आणि ते समोरून येऊन कोणीच येत नाहीये भीतीपोटी, परंतु हा यंत्रणा चालू आहे. परंतु आम्ही त्या गोष्टी करू शकत नाहीये आणि घेऊ पण शकत नाही, कारण आज डबल किंमत देणं आमच्या खर्चाला परवडत नाहीये. अगदी ज्ञानेश्वर, त्यांनी हा खूप मोठा मुद्दा सांगितला की जर सरकार सांगतंय की कुठलाही तुटवडा नाहीये, मार्ग काढता येतील. सरकार सांगतं कुठलाही तुटवडा नाहीये, मात्र ब्लॅकने सिलेंडर्स मिळतायत, मग हा फुगवटा कोण तयार करते? हा खूप मोठा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. अगदी पुन्हा येईन मी तुमच्याकडे. आपण शेखरकडे जाऊया. शेखर, तू कुठल्या भागात आहेस? कुठल्या समुदायाला फटका बसलाय? नम्रता मॅडम, मी कोल्हापुरातल्या राजारामपुरी या ठिकाणी असलेल्या एका छोट्या खाऊ गल्लीमध्ये आहे. अर्थातच युद्धाच्या झळा ज्या आहेत त्या या कोल्हापुरातल्या राजारामपुरीतल्या खाऊ गल्लीपर्यंत देखील पोहोचलेला पाहायला मिळतात. कारण गॅसचा तुटवडा जो आहे तो कालपासून जाणवायला सुरुवात झालेली आहे. कारण आपण बघितलं तर अशा पद्धतीनं काही छोटे व्यावसायिक असतात, त्यांची ही कमर्शियल गॅस जे आहे ते वापर त्यांचा असतो आणि अर्थातच घरगुती गॅस जे आहे ते आता मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र जे कमर्शियल आहेत ते मात्र उद्यापासून या ठिकाणी मिळण्याची शक्यता तशी कमी आहे आणि म्हणूनच या सगळ्यांना याचा फटका बसणार आहे. एक व्यावसायिक देखील एक त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. कारण एक छोटा व्यावसायिक आहेत, याच सगळ्या व्यवसायावरून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. कशा पद्धतीनं याचा फटका तुम्हाला आता बसणार आहे? कशा पद्धतीची परिस्थिती आता तुम्हाला गॅस एजन्सीकडून सांगितली? आज घरगुती गॅस आम्हाला मिळाला, पण आणि बरोबर कमर्शियल गॅससुद्धा आज मिळाला, पण त्यांनी उद्यापासून मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. पण आम्हाला कमर्शियल गॅस टाकी ही म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये लागतेच. मग त्यामुळे 5-6 दिवसानंतर आम्हाला कमर्शियल टाकी मिळालेली नसल्यामुळे आमचा व्यवसाय हा बंद पडण्याच्या मार्गावरच आहे. आणखी दिवसभरामध्ये तुमचा किती व्यवसाय होत असतो? आता तो गॅसच नसल्यामुळं मग किती ह्याचा परिणाम तुमच्या घरावरती, तुमच्या व्यवसायावर? गॅस नसल्यामुळे पूर्ण व्यवसायावर परिणाम होणार आहे, कारण की व्यवसायच बंद पडणार आहे. कारण की गॅसवरच आमचं येत आहे, इथं लाईट वगैरे व्यवस्था नाही आहे, त्यामुळं दुसरी कोणतेही म्हणजे साधन म्हणजे वापरू शकत नाही. त्यामुळे गॅस हा आता अत्यंत गरजेचंच आहे. पण यावर आता सरकार काय निर्णय घेते किंवा काय तोडगा काढतो ते आपल्याला आता बघायला पाहिजे. त्यांची नम्रता मॅडम, मी एका व्यावसायिकाची प्रतिक्रिया घेतली, अजूनही काही व्यावसायिक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया. बाजूला एक पावभाजीचा एक स्टॉल आहे ज्यावरती एक ताई देखील पाहायला मिळतात. खरं तर तुमच्या या सगळ्या व्यवसायावरती कसा परिणाम जर गॅसचा तुटवडा झाला तर पाहायला मिळणार आहे? काय नेमकी आता समस्या तुम्हाला दिसते? काय नेमकं म्हणजे आम्हाला गॅसबद्दल, गॅस तर रेग्युलरचा आपला आमचा वापर असतो त्याच्यात, त्यामुळे ते आम्हाला लागणारच. आता एखादी गॅस जर तुम्हाला मिळाला नाही तर कशा पद्धतीने व्यवसाय? गॅस मिळाला नाही तर काय मग व्यवसाय बंदच करता येईल, एवढंच. ही एक भावना जी आहे ती या ताईने आपल्याला बोलून दाखवली. कसं पद्धतीने या सगळ्या युद्धाचे परिणाम या कोल्हापुरातल्या राजारामपुरीपर्यंत येऊन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे आपण अगदी शेखर, तुम्ही जसं आता ह्या आधीच्या आपल्या एजन्सीच्या बाहेरच्या रांगा व्यावसायिकांनी सांगितलं की इथे इलेक्ट्रिसिटीची सोय नाहीये, अन्यथा आम्ही काहीतरी पर्याय करू शकलो असतो, पण इलेक्ट्रिसिटीची सोय नसल्यामुळे गॅस संपला की आमचा उद्योग बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. मला वाटतं हीच त्यांची हतबलता आहे. आपण धनंजयकडे जाऊया. धनंजय, मुंबईतल्या कुठल्या भागात आहेस? आम्ही असं ऐकलंय की लग्नाचे हॉल, केटरिंग यांना सुद्धा खूप फटका बसलेला आहे. खरंच आहे नम्रता मॅम, युद्ध हे कोणासाठी, कोणत्याही देशासाठी खरं तर परवडणार नसताना तशीच परिस्थिती आहे आणि या युद्धानंतर भारतालाही याचा फटका बसला. मी सध्या मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये आहे. कॅटरिंग बिझनेस जो आहे खरं तर तो सध्या तोही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सध्या श्री साईनाथ कॅटरर्स यांच्या जे मालक आहेत त्यांच्या सोबत आहेत मी. त्यांच्या खरं तर घरातच आहेत, कारण की बाहेर कार्यक्रम असले तरी ते सगळं त्यांना परवडणार नाहीसं असं झालेलं आहे. कारण की गॅस सिलेंडर मिळत नाहीये, कमर्शियल व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही आणि ह्या सगळ्या अडचणी झाल्यात. नेमक्या काय काय अडचणी आहेत आणि कशा पद्धतीने याचा फटका संपूर्ण कॅटरिंग व्यवसायावर बसतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणं. सर, पुढारीमध्ये खरं तर स्वागत आहे. कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने युद्ध चालू आहे त्यानंतर आता गॅस तुटवडा जाणवायला लागलाय, काय कॅटरिंगच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे? खूप मोठा परिणाम सध्या आमच्या कॅटरिंग बिझनेसवर झालेला आहे. कारण की जे आता ऑर्डर्स आम्ही ऑलरेडी घेतलेल्या आहेत त्या ऑर्डर्स घेऊन आता हा जर का आम्हाला शॉर्टेज भेटतोय तर आम्ही त्या ऑर्डर्स करणार कशा कम्प्लीट? आणि ज्या ऑर्डर्स आता आम्ही घेतल्यात त्या पार्टीला आम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही प्रयत्न करतोय की थोडे मेनू थोडे लिमिटेड ठेवूया, जेणेकरून आम्हाला थोडं सोयीस्कर होईल आणि बाकीचे कार्यक्रम जे आहेत ते आम्हाला स्मूथली तिकडे आम्हाला फॉलो करता येईल. साधारणतः आधी दिवसाला किती ऑर्डर होते आणि आत्ताची काय परिस्थिती?
समजा महिन्याला आमच्याकडे कमीत कमी एक 15-16 ऑर्डर्स असं असायच्या, ते आता आम्ही घ्यायच्या बंद केलेल्या आहेत. कारण की आता सध्या ज्यांचे आता उत्सव आहे, समजा तुमचा गुढीपाडवा आहे, रामनवमी, त्या ऑर्डर्स आम्ही घेत नाही आहोत. बर्थडे पार्टीज आहेत, लग्नाचा सीझन चालू होतोय. गव्हर्नमेंट जोपर्यंत काही आम्हाला कन्फर्मेशन देतात तोपर्यंत कुठल्याच ऑर्डर घेणं आमच्यासाठी तरी ते सोयीस्कर नाही राहणार आहे. पण सध्या आम्ही कुठल्याही ऑर्डर्स घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत आम्ही. ज्या पद्धतीने पदार्थ असतात किंवा ज्या डिश असतात त्याचे भाव वधारले आहेत का? नक्कीच. आता जे आम्ही घेतलेले आहेत, जे ऑलरेडी कामं, ते आता आम्हाला न परवडण्यासारखं झालेलं आहे. तर आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय की कुठेतरी जी 700-800 रुपयाची डिश होती ती वाढून आता ती 900 रुपये, म्हणजे 100 रुपयाचा आम्हाला कुठेतरी आता तो फटका जो बसतोय तो आम्ही प्रयत्न करतोय की कस्टमरकडून आणि आमच्याकडून कुठेतरी ते एक मध्यस्थी करून तो एक तुटवडा आम्ही काढू तिकडून. कस्टमरचं काय म्हणणं असतं अशा वेळेस? कस्टमरचं तर एकच आहे की तो आम्ही का सहन करू, कारण आम्ही तर तुम्हाला एका रेटसाठी, विशिष्ट रेटसाठी आम्ही तुम्हाला काम दिलेलं आहे आणि आमचा कार्यक्रम आहे तर तो आम्ही का तो बेअर करू. तर ते कुठे ना कुठेतरी ते सगळं आमच्यावरती येतं, कारण की ते काम आपण घेतलेलं आहे. कॅटरिंग बिझनेसमध्ये कसं आहे सर, एकदा तुम्ही जर का काम घेतल्याच्या नंतर ते नाही केलं तर तुमचं नाव खराब होईल. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ते लॉसमध्ये आता आम्ही सध्या कामं करतोय. बहुतेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की कुठून तरी आमच्या कॉम्पिटिटर्स जे आहेत कॅटरिंगवाले त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळेल, पण जेवढी पाहिजे तेवढी मदत मिळत नाहीये. त्यामुळे नक्कीच तो कुठेतरी आम्हाला लॉस आहे, पण तो लॉस आम्ही बेअर करून आम्ही कामं सध्या आता आम्ही करतो आमचे. शेवटचा प्रश्न, ब्लॅकमध्ये सिलेंडर मिळतंय का आणि ते परवडतंय? नाही, सध्या फक्त ते पहिले 1-2 दिवस आम्हाला थोडंसं मॅनेज झालं, इकडून तिकडून आम्ही केलं, ते आम्ही थोडं जास्त देऊन आम्ही घेतलं, पण ते परवडण्यासारखं नाहीये सर. आणि आता तर ती अशी परिस्थिती की कुठून भेटत पण नाहीये. अगदी धनंजय, तू जसं सांगितलंस तसं बराच म्हणजे केटरिंग उद्योगाला असा फटका असेल. त्यांनी 2-3 गोष्टींची म्हणजे इव्हेंट्स आहेत, काही सण उत्सव येत आहेत. लग्नाचं केटरिंग असेल तर लग्नवाल्यांनी करायचं काय हा खरा प्रश्न आहे. लग्नात जर त्यांना जेवणच नसेल तर काय कोरडे गुळपोहे द्यायचे की काय आलेल्या पाहुण्यांना, हा प्रश्न आहे. मला वाटतं खूप मोठा प्रश्न आहे हा. आणि आपण इकडे मला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे दिसत आहेत, आम्हाला नागपूरचे प्रतिनिधी दिसत आहेत. सचिनकडे जाऊया. सचिन, संभाजीनगरमध्ये मोठी ही इंडस्ट्री आहे, MIDC तिथे बऱ्याच आहेत शहराच्या आजूबाजूला, आणि या लघु आणि मध्यम उद्योगाला याचा मोठा फटका बसतोय गॅस तुटवड्याचा. कशा पद्धतीने हा फटका बसतोय असं कळतंय? मोठा फटका बसलेला आहे. जवळपास 4,500 ते 5,000 कंपन्यांना मोठा फटका, कारण की मराठवाड्याचा कणा आहे आणि त्या गॅस नसल्यामुळे अनेक जे कंपन्या आहेत त्या डेड स्टॉक मधून त्यांचं जो कंपनी आहे ती सध्या चालवत आहे. जर त्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर अनेक कंपन्या बंद कराव्या लागतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि रोजगारावर देखील अनिश्चितता आहे. त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठवाडा इंडस्ट्रीयल चेंबरचे पदाधिकारी आहे, अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. CMIचे अध्यक्ष आहे, त्यांच्याशी बोलूया. नेमकी परिस्थिति काय आहे सध्या? अभी परिस्थिति टू बी ऑनेस्ट बहुत पैनिक का सिचुएशन था एटलीस्ट 2 घंटे पहले तक, जब तक गवर्नमेंट का गैजेट नहीं आया था. और अभी भी परिस्थिति गंभीर ही है बिकॉज ये जो गैस यूज होता है ये ऑटोमोटिव इंडस्ट्री, ऑटोमोबाइल इंडस्ट्री, इंजीनियरिंग में, सेरेमिक्स में, फूड प्रोसेसिंग, फार्मास्यूटिकल्स, और ये सब का हब छत्रपति संभाजी नगर है, फार्मास्यूटिकल का और ऑटोमोटिव का. और हर एक प्रोसेस जो के थ्रू जो जाता है तो या ए पर्सन अगर बी को नहीं दे पाया तो फिर प्रॉब्लम होगा और आगे जाके ये सिंक इन होगा ऑल द वे डाउन द लाइन. तो MSME भी इफेक्ट होगा इससे, SME तो इफेक्ट हो ही रहा है और जो लार्ज स्केल इंडस्ट्री है वो भी इफेक्ट होगा. आज की तारीख में करीब करीब आप समझिए 250 से 300 मेट्रिक टन का यूसेज होता है पर डे के हिसाब से छत्रपति संभाजी नगर में. और कुछ उद्योजक जो अभी हमने मीटिंग, जैसे आप थे मीटिंग में तो मीटिंग आपने देखी होगी, आज हमने एक इंटरैक्शन लिया था हमारे जो मेंबर्स हैं उनके साथ में. उनका क्लियरली बोलना था, हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री से भी थे, उनके पास भी 2 दिन का स्टॉक है. एक कंपनी जिनके 7 यूनिट है यहाँ पे उनका प्रॉब्ली यूनिट पूरा बंद ही हो जाएगा. और अदर देन दैट फार्मास्यूटिकल यूनिट्स में ऐसा होता है कि लाइफ सेविंग ड्रग्स उधर बन रही हैं, उसके बाद में एंसिलरी परिणाम होऊ शकतो आत्ताच्या स्टेजला लवकर जर गॅस भेटला नाही? अगर गैस नहीं मिलेगा तो कोई ऑप्शन ही नहीं बचेगा, वो कंपनी बंद हो जाएगी अगर गैस नहीं मिलेगा तो. सचिव आहेत CMIचे, एक कंपनी जर बंद झाली, जवळ लवकर गॅस मिळाला, त्याचा परिणाम काय होतील, किती खर्च आहे? याचा रोजगार म्हणजे किती दिवस तो बंद राहतो त्याच्यावर फरक पडतो. जर रोजगार लोकांना सोडावे लागले तर ते रोजगार परत येणं तिथपासून प्रश्न हे होतो. आपण कोविडच्या कालावधीत बघितलं, बऱ्याच कंपन्यांना त्यांचे वर्कर्स, मायग्रंट वर्कर्स सोडून गेल्यावरती परत यायला किती वेळ लागला. मशीन्सना फरक पडतो
एकदा जर मशीन थांबली तर ती परत पूर्ण मेंटेन करावी लागते आणि मग चालू होतं. मग त्याचं ते फर्नेसचं टेम्परेचर येणं आणि बाकीचे बरेच त्याच्यात टेक्निकल डिफिकल्टीज आहेत. रोजगारावर काय काय परिणाम होऊ शकतो? सर रोजगार जैसे कि मिहिर ने बताया कि डाउन द लाइन हर एक इंसान अफेक्ट होगा उससे. आज अगर इंडस्ट्री बंद रहती है 1 दिन के लिए, 2 दिन के लिए, 3 दिन के लिए, तो जो कैजुअल लेबर रहता है, माइग्रेंट वर्कर रहता है, वो शायद अपने गांव या शहर दूसरी जगह चला जाता है काम ढूंढने के लिए. तो ये हो सकता है कि फिर जल्दी से लेबर ना मिले या उनको बुलाने के लिए एडिशनल खर्चा लगे इंडस्ट्री को वापस एक एम्प्लॉयमेंट साइकिल स्टार्ट करने के लिए. अभी फिलहाल में डेड स्टॉक में से गैस यूज हो रहा है अशा पद्धतीची माहिती आहे. नेमकी काय स्थिती आहे? सर बिल्कुल अभी जो स्टॉक है करंटली सप्लाई बंद है अभी करंट सिचुएशन तक, बट क्योंकि अभी नोटिफिकेशन आ गया है, बट उसका एक्चुअल इम्प्लीमेंटेशन कैसे होगा वो अभी सरकार को बोलना बाकी है. कि हम जो 80% उन्होंने बोला है इंडस्ट्रीज को जाएगा, तो कैसे होगा, कैसे सप्लाई होगा, पर यूनिट कितना आएगा, वो अभी HPCL या BPCL जो बड़ी कंपनीज है वो बताएंगी. अच्छा, कंपनी बंद होऊ नये म्हणून तातडीने किती गॅसची आवश्यकता आज संभाजीनगरला आहे, मराठवाड्याला आहे? जैसा कि मैंने आपको बोला, पर डे बेसिस कम से कम 250 टन तक पर डे तो लगता ही है. और अगर जो हमारी ट्विन सिटी है जालना, उधर एक करीब 8 टन लगता है पर डे के हिसाब से. सचिन, ह्या सगळ्याचा अनिश्चितता परिणाम आहे किती वाटतं. गंभीर होऊ शकतं हे आपल्याला समजू शकतंय. आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं आशेची किरण मिळालेली आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत होत नाही किंवा कळत नाही कसं होणार आहे तोपर्यंत अनिश्चितता कायम राहील. तुम्ही पाहिलात की अनिश्चितता कायम आहे सध्या इंडस्ट्रीवरती असं नाही, या अगदी. अध्यक्ष, आणि आणि आता उपाध्यक्ष आता सचिव तिथल्याच काही सदस्यांनी जे सांगितलं की बेरोजगारीची टांगती कुऱ्हाड असू शकते. इंडस्ट्रीना त्यांचा लेबर परत बोलवायला खर्च वेगळा करावा लागेल, पण त्याच वेळेला दुसरी बाजू अशी की ज्यांचा रोजगार जाणार आहे त्यांच्या घरामध्ये कदाचित त्या दिवसाची चूलही पेटणार नाही. ही सुद्धा अडचण अनेक घरांमध्ये, हजारो घरं आज रस्त्यावरती येऊ शकतात. म्हणजे चूल पेटवायची वेळ पण येऊ शकते एखाद वेळेस जर गॅस मिळाला नाही तर. मला वाटतं शिल्पा आपल्याला घरोघरीच्या स्त्रियांची हीच व्यथा सांगेल. शिल्पा. नम्रता, आपण जर पाहिलं तर ज्या युद्धाच्या झळा आहे भारताच्या दारात नाही तर आता मुंबईकरांच्या घरात आणि थेट किचनमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या जी झळ आहे या युद्धाची ती थेट किचनमध्ये पोहोचलेली आहे. आपण जर पाहिलं तर हा सिलेंडरचा जो बाटला आहे तो आपल्याला रिकामा पाहायला मिळतोय, कारण युद्ध सुरू आहे तिकडं आणि मुंबईच्या दारात किचनमध्ये ही झळ बसलेली पाहायला मिळते. सध्या मी किचनमध्येच आहेत आणि ज्या गृहिणींच्या व्यथा आहेत त्याच आपण जाणून घेणार आहोत. हा जो सिलेंडरचा बाटला आहे तो गेल्या 3 ते 4 दिवसापासून असाच रिकामा आहे आणि या घरामध्ये सिलेंडर नसल्यामुळे त्यांनी बुकिंग देखील केलेलं आहे. मात्र 15 ते 20 दिवस सिलेंडर यायला जातील असं इथल्या गृहिणींचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, युद्ध तिकडे सुरू आहे मात्र तुमच्या किचनमध्ये याचा फटका बसलाय का? हो, यामुळे आता गॅस गेल्यामुळे कसं सिलेंडर लवकर येत नाही आणि जरी बुक केला तरी 15-15 दिवस येत नाहीये गॅस. आणि गॅस नसल्यामुळे कसं आपण बाहेरून ऑनलाईन तर रोज मागवू शकत नाही. आपण थोडंफार चल मोठे माणसं ऍडजस्ट पण करू शकतो, पण मुलांचं काय होणार आहे, त्यांना आम्ही काय म्हणजे व्यवस्था करून देणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आणि सध्या कसे गॅसचे पण भाव वाढत आहेत तर त्याच्यावर पण लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही ब्लॅकने सिलेंडर खरेदी करायला गेल्यावर काय किंमत सांगितली जाते? तर सध्या मी तरी नाही घेतलंय, पण असं ऐकण्यात आलं की ब्लॅकने जरी सिलेंडर घ्यायला लोक गेली तर 2-2 हजार रुपये घेत आहेत त्यांच्याकडून. म्हणजे तसं बघितलं तर मध्यमवर्गीयांना ते परवडणारं नाहीये. त्याच्यामुळे खूप त्रास होतोय म्हणजे सिलेंडरचा. नम्रता, आपण जर पाहिलं तर युद्ध तिकडे सुरू आहे मात्र साखर झोपेत असताना नागरिक मुंबईकर जे होते त्यांना तेलाच्या किमती वाढल्या आणि सूर्य उगवत नाही तेच गॅस सिलेंडरच्या बाटल्याची किंमत वाढली. काय नेमके आता किचनमध्ये कसं तुम्ही नियोजन करताय? किचनमध्ये म्हणजे जास्त यूज होत नाहीये, कारण 25 दिवस आत्ता ऑनलाईन पाहिलं तर 25 दिवस सांगितले त्यांनी. तर 25 दिवस थांबू शकत नाही. बरं, 25 दिवसानंतर तुम्ही लगेच पाठवणार का ते काही सांगत नाहीये. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय सिलेंडरचा. पण त्याचं काही बघायला हवं त्या लोकांनी. पण त्रास तर भरपूर आहे त्याचा. पैसे तर वाढलेच आहेत पण तरी वेळेत येणार नाही त्याचा उपयोग काही नाहीये. मग सिलेंडर जर वेळेत नाही मिळाला तर पुढचं नियोजन कसं असेल? कारण गृहिणी म्हटलं की किचन आला आणि जेवण तर आपल्याला दररोज बनवावंच लागतं, तर कसं नियोजन करणार? काय पुढचं नियोजन असेल? त्याचाच विचार मोठा पडला आहे की त्याचं पुढे काय करायचं. शिल्पा, मला या माय भगिनींकडनं एक जाणून घ्यायचंय की गावखेड्यामध्ये जर अशी टंचाई आली, सिलेंडर संपला तर मागच्या अंगणामध्ये 3 दगड मांडायचे आणि चुलीला लाकडं लावायची आणि स्वयंपाक करायचा असं त्यांना करता येतं. मुंबईच्या किचनमध्ये चूल मांडायची वेळ आली तर ते शक्य आहे का?
नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर हे मुंबई शहर आहे आणि या शहरामध्ये सिलेंडर नसेल तर स्वयंपाक कसा बनवला जाईल, आणि जरी इलेक्ट्रिक शेगडी जरी मागवली तर त्याचं बिल यांना परवडणार आहे का, हे देखील आपण जाणून घेऊया. जर वेळ आली इथे चूल मांडण्याची तर काय कराल? कारण गावाला असेल तर आपण चूल मांडतो, इथे काय कराल तुम्ही? काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. ताई, नक्की काय कराल? कारण आता सिलेंडर जर मिळालाच नाही तुम्हाला तर तुम्ही जेवण कसं बनवणार घरात? जेवण बनवूच शकत नाही आणि बाहेरून मागवायचं तर आता झोमॅटो वगैरे सगळे बंद झालेत, मग आम्ही बाहेरून पण मागू शकत नाही ना जेवण. त्याच्यामुळे आमची काय ती सरकारने सोय करावी आमच्या सिलेंडरची, ते एवढंच आमचं म्हणणं आहे की तुम्ही 25 दिवसाच्या ऐवजी ते थोडं कमी करा ना. 8 दिवस आधीच अगोदर आम्हाला 10 दिवसाशिवाय सिलेंडर मिळत नाहीये, मग आम्ही 25 दिवस काय करणार? 25 दिवस कसं थांबायचं? गावाला असतो तर आपण चूल मांडली असती, पण इथे काय करणार तुम्ही? आता गावाला जाणार का? नाही नाही नाही, गाव आमचं नाहीच आहे, तर आम्ही गावाला कुठे जाणार आणि चूल मांडायला? तिथे नाहीच आहे, आम्हाला गावचा काय पर्यायच नाहीये. मग आम्ही मुंबईत कसं आपण जीवन समजू जगायचं शकतो ते ही किती सरकारने परिस्थिती आहे, आणि विशेषतः घरची जी लक्ष्मी असते, गृहिणी असते, तिला हे सगळं मॅनेज करायचं असतं. त्यामुळे तिच्यासमोर किती मोठं संकट हे युद्धापेक्षा, म्हणजे की स्वयंपाकघरातलं युद्ध तिच्यासमोर उभं आहे. मला वाटतं ट्रम्प आणि खोमेनी बिमेनी ह्या लोकांना याची कल्पना कदाचित येणार नाही. आपल्यासोबत मला इथे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे दिसत आहेत नागपूरमधनं. जितेंद्र, कुठल्या भागात आहात आणि कुठल्या समुदायाला फटका बसतोय? कुणाचं दुःख जाणून घेताय तुम्ही? नम्रता, नक्कीच, कारण सध्या जे आहे ते मी नागपुरातील एका ऑटो LPG म्हणजे ऑटो रिक्षामध्ये किंवा वाहनामध्ये जो LPG गॅस लागतो त्या पंपावर आहे. आणि गेल्या 5 दिवसाचा जर विचार केला तर जवळपास 25 रुपयांची वाढ या ऑटो LPG मध्ये झालेली आहे. सुरुवातीचा जो दर होता गेल्या आठवड्यातला तो जवळपास 55 रुपये होता, जो आता 80 रुपयांवर पोहोचलेला आहे. त्यामुळे 25 रुपयांची झालेली वाढ आहे आणि त्याचा जो फटका आहे तो ऑटो रिक्षा चालक जे आहेत त्यांच्या खिशावर पडताना दिसून येऊन राहिलेला आहे. आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, मला सांगा की काय सांगाल, पहिले किती रेट होता आणि आताचा जो रेट आहे तो परवडतो का तुम्हाला? आता जे रेट आहे ना गॅस LPGचे, हे आम्हाला परवडत नाही, कारण की आता जे रेट आहे 80 रुपये लिटर, आणि 8 दिवसा पहिले जे रेट होते, जे आम्ही पहिले टाकत होतो तर ते रेट होते 56 रुपये लिटर. तर 56 रुपये लिटरप्रमाणे आम्ही अगर 4 लिटर गाडीमध्ये गॅस टाकत होतो तर आमचा व्यवसाय 1000 रुपये मिनिमम 220 मध्ये होऊन जात होता. मग पण आता हे जे युद्ध चालू आहे आणि जे काही रेट वाढले तर हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर रेट वाढले नाही आहे, हे फक्त पंपावर आपल्या प्रत्येक पंपांनी, जसं पूर्तीवाला झाला, गो गॅसवाला झाला, एक बरंच नाव आहे, असे पंप आहे नागपूरमध्ये 3-4. तर या पंपावर अलग अलग रेट देतात. नाही, आम्हाला काहीच पडून नाही राहिलं, कारण की आता 500ची गॅस मी टाकली आणि 1200 रुपये धंदा केला, त्याच्यामधून मला फक्त 600 रुपये उरले आहे. काय सांगाल, रेट वाढलेले आहेत, किती परिणाम तुमच्या खिशावर होत आहे? तुम्ही काय सवारीचे रेट वाढवले? सवारीचे काही रेट वाढत नाही, सवारी काय जास्त पैसे देत नाही, त्याच्यामुळे आम्हाला होणारं नुकसान. पहिले आम्ही टाकत होतो 250 रुपये की गैस, त्याच्यामध्ये 500-600 रुपये का बिजनेस हो जाता था, 500-600 रुपये का बिजनेस हो जाता था. लेकिन अब इसके अंदर कैसा हो गया कि अब 5 लीटर गैस डालने के लिए 400 रुपये देना पड़ रहा. अब 400 रुपये गैस के निकालने के लिए, गाड़ी का मेंटेनेंस निकालने के लिए बहुत भारी दिक्कत जा रही है हमारे को. तो इसके अंदर ये पंप वाले को बोले तो बोलते वहाँ के विद्युत के चक्कर में रेट बढ़ रहा है. आपण पाहू शकतो युद्धाची परिस्थिती आणि त्याच्यामुळे रेट वाढत असले सांगतायत. काय त्रास होतोय आता सध्या आणि रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत तुम्ही कसं काम करणार? त्रास आहे ना साहेब, त्रास आहे आम्हाला. काय धंदे पाणी आहे नाही पाहिले, ई रिक्षावाल्याने पुरं धंदे खराब केले, आम्ही ना काय करायचं. तर ऑटो चालकांचा जो आहे, उबेर मध्ये जो ऐसे ऑनलाइन मध्ये जो चलाते हैं ऑटो वाले, उनके इसके अंदर रेट एकदम 13 रुपये किलोमीटर हो गया. अब उसमें बताओ, अगर उसमें 100 किलोमीटर गाड़ी चलाने के लिए 1300 रुपये का बिजनेस देंगे उबेर वाला ऑनलाइन के अंदर. अब उसके अंदर अपन 1300 रुपये के लिए जितेंद्र, यांच्या या सगळ्यांच्या व्यथा समजू शकतो, कारण आपण म्हणतो की हातावर पोट असलेल्या हा सगळा समाजातला घटक आहे आणि त्यांचा फटका बसतोय. आपण बालाजीकडे जाऊया. बालाजीने समाजातला कदाचित खूप कमी लोकांचं लक्ष असेल असा गहन प्रश्न निवडलेला आहे, ज्याला सुद्धा गॅस टंचाईचा फटका बसतोय. बालाजी, निश्चित नम्रता, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात त्या ठिकाणच्या गॅस धान्या बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत
ते पुणे महानगरपालिकेने दिलेले आहेत. त्यामुळे याचा फटकासुद्धा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, कारण पुण्याच्या मोठ्या शहरामध्ये जवळपास 18 स्मशानभूमी आहेत आणि या 18 स्मशानभूमीमध्ये जवळपास 22 गॅस दाहिने आहेत, ज्या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेले आहेत. कारण कमर्शियल गॅसची ऑर्डर जी आहे ती घेण्याची बंद करण्यात आलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या वैकुंठ स्मशानभूमी असेल किंवा इतर स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळतोय. रोज जवळपास 30 अंत्यसंस्कार जे आहेत ते या एकट्या मी जिथे उभा आहे त्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होतात. पर्यायाने त्याचा जो ताण आहे तो गौऱ्यावरती, लाकडावरती आणि विद्युत दाहिनीवरती पडतोय आणि त्याचा फटका जो आहे तो महागाईचा फटका त्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना अंत्यसंस्कार करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत पुढचे आदेश येत नाहीत, जोपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या बंद असणार आहेत. आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांसमोर हाही एक प्रश्न आहे की आता अंत्यसंस्कारासाठी सुद्धा जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो सगळ्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना जगण्यापासून मरण्यापर्यंत सुद्धा आता याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं आहे, म्हणजे मरणाने केली सुटका असं सुद्धा म्हणायची आता वेळ नाही हो, कारण मेल्यानंतर सुद्धा युद्धाने छळलेलं आहे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली. समाजातल्या प्रत्येक लहान मोठ्या घटकाला या युद्ध काळातल्या ह्या टंचाईचा फटका बसतोय. मला वाटतं हाच आपल्या शिकवणीचा काळ आहे. कुठेतरी समजून घेतलं पाहिजे की आखात हा परिसर कायम युद्धप्रवण राहिलेला आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे त्याच्यावरती आपलं डिपेंडन्सी जर असेल तर कशा पद्धतीने आपल्याला त्रास होऊ शकतंय हे पुन्हा एकदा कळलेलं आहे. त्यामुळे आता भारताने भविष्यासाठी पर्यायी स्रोत शोधायला हवे हे नक्की. आपल्या राज्यभरातले आपले सगळे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते, समाजातल्या विविध घटकांमधलं काय त्यांच्या समस्या आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवत होते. सगळ्यांचे आभार. आजची चर्चा इथेच थांबते.